प्रश्नच नाही. सकाळ असो दुपार असो किंवा संध्याकाळी तर लागतेच, काय प्रश्न नाही. भय आणि मैत्री. भय म्हणजे सर्वांना भीती तर आहेच. आता अचानक साप निघाला तर पटकन उठून सगळे जण पळतील सत्संगायला बाजूला. विश्वास आणि जे प्रजनन उत्पत्तीचं कार्य आहे ते तर सर्वजण करतात. पण विशेष एक भगवंतांनी आपल्याला एक गोष्ट दिलेली आहे, ती काय आहे? बुद्धी. त्या बुद्धीचा उपयोग आपल्याला कशाला करायला पाहिजे? भगवत प्राप्तीसाठी तर आहे, पण भगवंत कोण हे जाणायला पाहिजे आणि कशासाठी आपण करतोय किंवा काय करतोय हे आपल्याला पहिले प्रथमतः जाणायला पाहिजे. मग आता आपल्याला हे कोण सांगेल बरं? बोला ना, उत्तर दिलं तर मला कळेल की मी सांगते ते बरोबर आहे की चुकीचं आहे. बरोबर. जसं एक सांगितलं जातं की एखादा लहान मुलगा असतो, एखाद्या जत्रेमध्ये मेळ्यामध्ये हरून जातो. हरून गेल्याच्या नंतर जसं त्याच्या वडील त्याला माहिती नसतात समजा, आणि तो सगळ्यांना विचारणार माझे वडील कुठे आहे, वडील कुठे आहेत, वडील कुठे आहेत. तो सगळीकडे विचारणार, पण कोणालाच काही माहिती नाहीये कोण वडील आहे त्याचे. पण जेव्हा त्याची माता त्याला भेटेल तेव्हाच ती सांगेल की बाबा तुझे पप्पा किंवा तुझे वडील हे आहेत. इतर कोणाला सांगू शकेल का? बरेच सगळीकडे फिरला तरी ते कोणी सांगेल नाही बाबा हे असतील ते असतील ते असतील. पण खरे रिअल कोणी सांगू शकेल? त्या मुलाची माता सांगेल. त्याच प्रकारे आपले शास्त्र किंवा ग्रंथ हीच आपली माता आहे आणि त्यामध्येच वर्णन केलेले की आपले परमपिता कोण आहे. म्हणून ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी सांगतात की ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादि आदि गोविंद सर्व कारण कारण. तर तसे भगवान हेच सर्व कारणाचे कारण आहेत. आणि आता आपण त्यांनाच का भजावं किंवा त्यांचीच का पूजा करावी किंवा जे व्रत वैकल्य आपण करतो त्याच्या मागे आपला काय उद्देश आहे किंवा आपण एकादशीच का करावी यावरती आज आपण बोलणार आहोत. तर आपण उपास तपास करतो याच्या मागचा आपला हेतू काही ना काहीतरी असतो, काहीतरी फलप्राप्तीसाठी असतो की नाही? प्रत्येक जण काही मंगळवार सोमवार म्हणजे दिवसातले जे आठवड्यावरचे वार आहेत प्रत्येकाला एक नाही काही ना काहीतरी वार आपण पकडतोच. पण याला काही शास्त्र पुराण आहे का हे प्रथम आपण जाणायला पाहिजे. असं मी कोणाचं भावनेचं दुखवण्याचा प्रयत्न करत नाहीये, पण तुम्ही जे काही करता ह्याला खरंच काही प्रूफ आहे का हे पहिले पहा. आता तुम्ही मला माताजी तुम्ही म्हणताय, पण तुमच्या ह्यालाही एकादशी धरा म्हणताय, तर त्यालाही काही प्रूफ आहे का? असाही प्रश्न पडला असेल. आहे का? आहे का? कोणाला प्रश्न आहे एकादशी का धरावी म्हणून? प्रूफ आहे का म्हणून? घाबरू नका, प्रूफ मी सोबत आणलेले बरोबर. बिना प्रूफचं काही सांगत नाही. जसं आपण सांगतो की इतर काही करतो आपण त्याच्या मागे आपलं काय रिझन आहे हे आपण बघत नाही. जसं आता साधारण एखादा मोबाईल घ्यायला गेलो आपण, मोबाईल असो किंवा घरातली कोणतीही वस्तू असो आपण घ्यायला गेलो तर त्याच्या मागे काय बघतो सांगा ना? कोणत्या ब्रँडचा आहे, कोणत्या क्वालिटीचा आहे, किती दिवस टिकेल, त्याची वॉरंटी गॅरंटी प्रत्येक गोष्ट आपण पडताळतो. का बरं? लॉंग लाईफ आपल्याकडे चांगलं टिकावं, मजबूत भेटावं यासाठी की नाही? उत्तर द्या ना, हा किंवा ना, काहीतरी उत्तर द्या म्हणजे कळेल. ऐकताय का बोर होते? कोणतीही वस्तू घ्यायला गेलो त्याच्या मागची कंपनी बघतो आणि जी पॉप्युलर कंपनी असेल त्याच आपण गोष्ट खरेदी करतो. का बरं? ब्रँड आहे, आजकाल ब्रँडच्याच मागे सगळे लागले. पण ज्यावेळेस आपण मृत्युमुखी पडतो तिथं कुठला ब्रँड चालत नाही, तोच वाईट कपडा असतो त्याच्यामध्ये सर्वांना उडावून घेऊन जात आहे. तर सांगितलं विषय वेगळीकडे नाही देत, ते विषयावर आहे की जसं आपल्याला सांगितलं जातं की एखादे कोणती गोष्ट आपण घेताना की त्याला आपलं काहीतरी ब्रँड आहे का नाही, चांगल्या गोष्टी आहे का नाही आपण पडताळतो. का? कारण की आपल्याला चांगली क्वालिटीची पाहिजे असते. तर त्याच प्रकारे आपल्या मानव जीवनाचं आपल्याला जर कल्याण खरंच करायचं असेल, ही जी आपली भावना असेल, तर आपल्याला खरंच बघायला पाहिजे की आपण खऱ्या रस्त्याने जातोय की उगाच आपल्या मनमानी आचरणाप्रमाणे आपण कार्य करतोय. याला शास्त्राचं काही पुराण आहे का नाही हे सगळं आपण जाणायला पाहिजे. तर शास्त्राचं पुराण आणि जे वेदव्यास सर्वांना माहिती आहे ना, वेदव्यासाने काय लिहिलं? काय लिहिलं?
महाभारत जेवढे पुराण लिहिलेले आहेत सर्व वेदव्यासांनी लिहिलेले आहेत. 18 पुराण सर्व काही वेदव्यासांनी लिहिलेले आहेत आणि त्या पुराणांचेच इथं प्रमाण आहेत. जे की मी आता श्लोक माझे सर्व काही पाठ नाही आहेत म्हणून मी श्लोक एक लिहून आणलेले आहेत, पण त्या श्लोकांमध्ये काय सांगितलेले हे तुम्हाला मी थोडक्यात सांगून देईन. तर जसं वेदव्यास ऋषी होते त्यांनी वेगवेगळ्या पुराणांमध्ये सांगितलेले आहे. जसं हरिभक्ती विलासमध्ये सनातन गोस्वामींनी एक प्रमाण दिलेलं आहे की आपल्या एकादशीचं का करावं म्हणून. ओम नमो भगवते तस्मै यस्य प्रिया तमामि ते एकादशी द्वादशीश्च सर्व अभीष्ट प्रदायिनी. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जे सनातन गोस्वामी जे आहेत, आता सनातन गोस्वामी कोण तर भगवान श्रीकृष्ण या कलियुगामध्ये अवतार धारण केला. माहिती आहे कोणाला? श्री चैतन्य महाप्रभू यांच्या माध्यमातून. चैतन्य महाप्रभू स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत. 550 वर्षापूर्वी त्यांचा अवतार धारण होता. आणि जो आपण महामंत्र बोलतोय ना, तर हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे, हा महामंत्र त्यांनी स्वतः भगवान श्रीकृष्णाने स्वतः दिलेला या कलियुगामध्ये लोकांच्या उद्धारासाठी. तर त्यांच्या परंपरेतून जे गोस्वामी आहेत सनातन गोस्वामी, तर त्यांनी जे शास्त्र आहे हरिभक्ती विलासमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मी भगवंताला प्रणाम नाही करत. याच्या श्लोकामध्ये काय आहे? ओम नमो भगवते तस्मै यस्य प्रिया तमामि ते. म्हणजे मी त्या गोष्टीला प्रणाम करतो जी भगवंताला अतिप्रिय आहे. आता अतिप्रिय काय आहे? ही एकादशी द्वादशीश्च सर्व अभीष्ट प्रदायिनी. म्हणजे जो एकादशी आणि द्वादशीचं व्रत परिपूर्ण करतो त्या एकादशीला मी प्रणाम करतो. बघा, म्हणजे भगवंतापेक्षाही भगवंताला जी प्रिय आहे ती एकादशी. तर त्या एकादशीचं जे व्रत करतो त्यांना किती भरपूर पुण्य प्राप्त होतो. आणि आता जर चालू पितृपाठ आहे ना, पितृपक्ष चालू आहे ना, तर आपण जे काही करतो ना ते आपल्या पूर्वजांना सुद्धा देखील जातं बरं का. आपण केवळ इथं जे कावळ्यांना वगैरे देतो त्यांच्या माध्यमातून, ठीक आहे तेही करायला हवंच, काही प्रश्न नाही त्यात. पण त्यांच्या सोबत आपल्याला खरंच त्यांचा उद्धार व्हावा असं जर वाटत असेल ना, तर नामचिंतन, जसं आज माताजींनी घरी नाम कीर्तन ठेवलं त्या पद्धतीने आपण घरामध्ये नाम कीर्तन करायला पाहिजे. तेव्हाच ते पितरांचा खरा उद्धार होईल. त्यानंतर एक दुसरा प्रमाण आहे की मत्स्य पुराणमध्ये सांगितलेलं आहे की एकादशाम निहाहारो यो भुक्ते द्वादशी दिने शुक्तो वा यदि कृष्णे तद वर्तते वैष्णवम. एकादशो निराहार, म्हणजे एकादशीच्या दिवशी जे निराहार राहणं, म्हणजे अन्न ग्रहण न करता. अन्न म्हटले बरं का, विशेष अन्न. आता अन्न म्हणताल एकादशीचं पण अन्न एकादशीच्या मध्ये अन्नामध्ये ग्रहण होत म्हणजे ग्राह्य धरलं जात नाही. जे आपण समजा हे खातो फळ, याला म्हणतात फलाहार. पण आपलं फलाहार फराळ बरोबर आहे की नाही? म्हणजे शब्दाचा अपभ्रंश करून आपण त्याचा फराळ, आणि फराळामध्ये मग काय काही चालतं नाही ना. अशा प्रकारे आपलं तो फराळ झाला. पण खरा रिअल जो उपवास म्हणतात ना, उपवास, या दोघांची जर संधी केली तर उप म्हणजे कोण? जे आपले आराध्य आहेत ते उप, आणि वास म्हणजे त्यांच्यासोबत आपला निवास, म्हणजे त्यांचं सानिध्य व्हावं. त्याच्यासाठी आपल्याला ते उपवास हा शब्द सांगितलेला आहे. आणि एक दुसरं आहे की आपल्या पोटाला पण आराम व्हावा. आणि ज्यावेळेस आपल्या पोटात काही नसतं ना त्यावेळेस आपलं बरोबर चिंतन नामस्मरण भगवंतामध्ये होतं. कारण की पहिल्या जमान्यामध्ये, पहिल्या काळामध्ये जी ऋषीमुनी वगैरे सर्व होते ते तपस्या करत होते. 12-12 वर्ष तपस्या करत होते. आपल्याला तेवढी तपस्या करायची नाही. 12 तास सुद्धा आपल्याला एका जागेवर होत नाही. 12 मिनिटाचा एक नामस्मरण, एक माळ जप करा म्हटलं, एक 10 मिनिटं लागतात. पण तरी सुद्धा काही लोक नाही, आम्हाला वेळच नाही, होतच नाही. कसं काय? आम्ही मनात करतो. मनात जेवता का हो तुम्ही? मनात जेवता? मनात टीव्ही बघता? मग नामस्मरण मनात का करायचं? चांगली गोष्ट आहे, नामस्मरण मनात पण केलेली चांगली गोष्ट आहे. पण प्रत्यक्षरित्या सुद्धा केलं तर तुम्हाला अधिक त्याचा फायदा होतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे एकादशी आणि द्वादशीचं व्रत, म्हणजे द्वादशीचं व्रत काय, जे एकादशीचा आपण उपवास करून सेकंड दिवशी द्वादशी दिवशी जो टायमिंग आहे
उपवास सोडण्याचा. आता जेही ग्रुपला ऍड आहेत त्या सर्वांना जो आम्ही मेसेज वगैरे पाठवतो की एकादशी उद्या आहे म्हणून, आणि एकादशी आज जर असेल तर एकादशीचा कोणती एकादशी आहे आणि एकादशीचं पारायण समय जे उद्याच्या दिवशी सेकंड दिवशी जे असतं ते आपण टायमिंग पण देतो, त्या दरम्यान आपण उपवास सोडायला पाहिजे, तर त्याचं पूर्ण ग्राह्य धरलं जातं. अन्यथा एकादशी पण व्रत पूर्ण ग्राह्य धरलं जात नाही. आपण म्हणतो की 12 वाजता उपवास सोडायचा असतो, असं ना. टायमिंग असत 6 ते 10च्या दरम्यान वेगवेगळे टायमिंग राहतात, त्या टायमिंग मध्ये आपण उपवास सोडत जातो. भले तुम्ही एखादा तुळशी पान जरी भगवंताला अर्पण करून ते जरी खाल्लं तरी उपवास सुटतो, किंवा एखादा अन्नाचं कण जरी भगवंताला ऑफर केलेलं असेल ते जरी खाऊन तरी उपवास सुटला जातो. तर अशा प्रकारे जे वैष्णव आहेत तर ते या प्रकारे एकादशीचं पारायण करतात, तर त्या वैष्णवांना माझा प्रणाम सांगतात. पुन्हा अग्निपुराणामध्ये सांगितलं आहे की एकादशाम न भुंजतम व्रतम एतत् ही वैष्णवम, म्हणजे यदि हम भगवान कृष्ण या विष्णु को जो चाहते हैं वैसा हम एकादशी का व्रत करेंगे अन्न न ग्रहण करके, म्हणजे अन्न न ग्रहण करता जर आपण एकादशी व्रत केलं तर आपल्याला ते अधिक पुण्य प्राप्त होतं. आणि जे एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण करतात तर ते आता पुढे सांगेल काय होतं. विष्णू स्मृतीमध्ये देखील सांगितलं जातं एकादशीचं महात्म्य. एकादशाम न भुंजतः कदाचित अपि मानव, कधी कधी, कदाचितचा अर्थ असा होतो की कधीही एकादशीच्या दिवशी जर आपण अन्न खाल्लं ना, लक्षात घ्या, कधीही एकादशीच्या दिवशी जर आपण अन्न ग्रहण करत असेल तर आपण ते स्वयं पाप खातो बरं का. पाप म्हणजे या गोष्टीला तुकाराम महाराजांनी तर इतक्या विष्ठे समान सांगितले, एकादशीचे अन्न विष्ठे समान. मग सांगा आपण किती घृणित कार्य करतो. आता हे एकादशीचं अन्न खाणं यावर ती जी कथा आहे ती पुढे कथा येईलच. त्यानंतर आणखी एक पुराण सांगते, स्कंद पुराणामध्ये एकादशी न करणाऱ्यांसाठी किती पाप आहे सांगतात. आणखी मात्र पित्र भात्र गुरु एकादशी तू भुक्ते विष्णु लोके च भजे. सांगा, एकादशीच्या दिवशी जे अन्न ग्रहण करतात ना त्यांना मात्र म्हणजे माताची हत्या, पितृहत पितांची हत्या, भातृहत म्हणजे भावाची देखील हत्या, आणि शेवटी गुरुहत म्हणजे गुरुची हत्या केल्याच्या नंतर जेवढं पाप लागतं तेवढं एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण केल्याच्या नंतर पाप लागतं. सांगा आता कोण कोण पाप घ्यायला तयार आहे हात वरती. एकादशी करणार का? जे नाही करत ते एकादशी करणार का? नसेल करत तर मग एवढे सारे आहेत बरं का. मी सांगत नाही, शास्त्रांचे पुराण मी म्हणून तो प्रूफ आणले. मला श्लोक पाठ नाही म्हणून मी प्रूफ घेऊन आले. तुम्ही पण माताजी कुठलंही चांगलं असं नाही, स्कंद पुराणांचे नाव देखील आहे त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे आपण एकादशी जर नाही धरली तर त्याचे किती वेगवेगळे पाप आपल्याला भोगावं लागतात. तर आता ही एकादशी आली कुठून, या एकादशीची उत्पत्ती झाली कुठून, किंवा एकादशी का करावी, या गोष्टीवर आपण थोडंसं ऐकू. तर एक राक्षस होते, त्यांचं नाव होतं मूर नामक एक राक्षस होते. आता हे मूर कोणाचे पुत्र होते, ते जो शंखाचूर म्हणून एक राक्षस होता ना, शंखाचूर राक्षस जो होता, तर त्यानं ब्रह्माजी आहेत ना, ब्रह्माजी तर सर्वांना माहिती आहे ना, कोणाला नाही माहिती असं आहे का? जे सृष्टीची निर्मिती करतात ब्रह्माजी, ते अशा ब्रह्माजींनी ज्यावेळेस वेद मंत्र जे मंत्रोच्चारण करत होते, ते वेद दिले होते, तर त्यांना चोरून त्या शंखाचूरनी चोरून घेऊन गेले वेद मंत्र. तर वेद मंत्र चोरून नेल्या कारणानं ते सर्व देवी देवता भगवान विष्णूंकडे धावून घेतले त्यांनी, आणि त्यांना सांगितलं की अशा अशा प्रकारे वेदांचं त्यांनी हनन केलेलं आहे. तर मग आता काय करायचं, भगवान विष्णू तर पालन करता आहे, त्यांनी डायरेक्ट जाऊन शंखाचूराकडून ते वेद घेतले आणि त्यांचा संहार केला. यानंतर या गोष्टीचा राग आल्याच्या कारणानं मूर नामक दैत्य, म्हणजे जो शंखाचूरचा मुलगा होता, पुत्र जो होता, तर त्याला खूप राग आला विष्णूजींचा.
तर त्यामुळे त्यांनी युद्ध करायचं ठरवलं. जे देवदेवता आहेत त्यांना सर्वांना मारत सुटला. म्हणजे आता आपल्याला ते सगळं टीव्ही माध्यमातून सगळ्या सिरियल्स माध्यमातून सगळ्यांना माहिती आहे की युद्ध देवतांचं दैत्यांचं कसं चालू असतं. तर तशा प्रकारे त्यांचं दैत्यांचं आणि देवतांचं युद्ध चालू झालं. प्रत्येक जेही देवता आहेत त्यांना तो दैत्य मूर जो नामक दैत्य होता तो मारत सुटला. मग नंतर पुन्हा वापस जे देवी देवता होते राहिलेले त्यांनी पुन्हा वापस त्यांच्याकडे धाव घेतली. कोणाकडे? माझ्याकडे नाही. कोणाकडे धाव घेतली? ऐकताय का नाही हेच कळत नाहीये मला. आवाज येतो. भगवान विष्णूंकडे धाव घेतली आणि काय बोलले? त्राही माम आम्हाला रक्षण करा, आम्हाला वाचवा. मग भगवान विष्णू पुन्हा प्रगट झाले आणि त्यांनी मूर नामक दैत्यासोबत युद्ध करायला चालू केलं. युद्ध चालू केलं आणि त्यानंतर भगवंत त्यांना लीला करायची म्हटलं तर काही करतात. जसं रण सोडून गेले त्यांचं नाव पडलं रणछोडराय आहे ना, गुजरातमध्ये आहे रणछोडरायचं मंदिर. तसं ते इथूनही युद्धातून पळून गेले. आता भगवंत भित्रेत म्हणून पळून गेले का काही लीला करायची असेल म्हणून पळून गेले असतील? मग तिथून जेव्हा ते पळून गेले पळत पळत एका गुफेमध्ये जाऊन बसले. आता हा त्यांच्या मागे मागे धावत सुटला. कोण? मूर नामक दैत्य त्यांच्या मागे धावत सुटला आणि एवढा क्रोधित होता की बाबा तू युद्ध सोडून पळालास. मग त्यांच्या मागे धावत सुटला. बघितलं तर एका गुफेमध्ये भगवंत. आता ज्यांना टेन्शन नसतं ना ते अगदी जसे वृंदावनचे महात्मा असं बघा, मस्त राम मस्ती में आग लगे बस्ती में. त्यांना काही भजन का? कारण की ते भजनानंदी असतात, भगवंतावर पूर्णपणे डिपेंड असतात, भगवंतावर विश्वास असतो, भगवंतच सर्व काही करतात या हिशोबाने. आणि ते तर स्वतः भगवंत, त्यांना कोणत्याही गोष्टीची चिंता. पण भगवंत एकदम आरामात एकदम स्मित हास्य करत आपले आरामात लेटले म्हणजे शयन करत होते. आता मूर नामक दैत्य आला शोधत आलं गुफेमध्ये. त्याला तर आणखी राग आला. हा हसतोय पण आणि एकदम आरामात लेटलाय पण. पण त्यावेळेस त्याला राग आल्याच्या नंतर तो जाऊन भगवंतावर वार करणारच. तोवर भगवंतापासून एका स्त्रीची उत्पत्ती झाली आणि त्या स्त्रीनं त्यांच्या मूर नामक दैत्यासोबत जे इतर दैत्य आले होते त्यांचा संहार केला. आता हे ज्यावेळेस भगवंताची शयनामधून भगवंत बाहेर आले त्यानंतर आता त्यांनी पाहिलं की हे समोर जे काही चित्र चालू आहे, मूर नामक दैत्यासोबत जेही काही आलेले होते त्यांचा संहार झालेला आहे. जे भगवंतापासूनच एक देवीचं उत्पत्ती झाली, त्या देवीने सर्वांचा संहार केलाय आणि आता ती मूर नामक दैत्याला ठार करणारच. तेव्हा काय झालं? दैत्य जरी असले ना तरी प्रत्येक दैत्य, आता तुम्ही बघा, जेव्हा स्वतःवर भेटते ना तेव्हा लगेच शरणागत घेतात आणि भगवंत सांगतात की जे मला शरण येतात त्यांना मी मारत नाही, त्यांचा उद्धार करतो. मग त्याच प्रकारे तो लगेच भगवंताला शरण गेले आणि मला म्हणे मला तुमच्या शरणामध्ये घ्या. तर जेव्हा त्यांना भगवंत म्हटलं तर तू माझ्या शरणमध्ये आलास, तू तर जे कार्य केले ते तर माफ करण्यासारखं नाहीये, पण आता तुला सोडणं पण चुकीचं आहे. ते बोलले आता करायचं काय? आता जी देवी उत्पत्ती झाली तिचं तर कार्य हेच होतं की मूर नामक दैत्याला संहार करायचं. आता ती कोणापासून उत्पत्ती झाली? भगवंतांपासूनच उत्पत्ती झाली. जेव्हा भगवंत शयन करत होते तेव्हा. आणि जेव्हा जे मूर दैत्य म्हटला बाबा मला वाचवा तुम्ही, तर म्हणजे आता तू वाचणं तर शक्य नाही, पण आता ठीक आहे तुला मी एक अटीवर सोडून देतो की तू हे पूर्ण जे विश्व आहे, जे ब्रह्मांड आहे ते सोडून निघून जा. आता ब्रह्मांड सोडल्यानंतर राहतच काय हो? ते बोलले महाराज असं काय करताय, आम्ही जायचं कुठे? कुठेतरी आम्हाला स्थान द्या, कुठेतरी आम्हाला जागा द्या. तर तेव्हा भगवंत म्हटले ठीक आहे, आजच्या दिवशी तू हे कार्य केलंस, गृहीत कार्य केलंस, तर आजच्या दिवशी जे अन्न लोक खातील त्यामध्ये तुझा वास राहील, निवास त्यामध्ये तू कर. आणि जेव्हा भगवंताचं लक्ष त्या देवीकडे गेले तेव्हा देवीने लगेच त्यांना
एक अग्नीद्वारे त्यांना भस्म करून टाकलं आणि तिथे त्यांचा नाश झाला. आता भगवंतानी तर त्यांना तारलं होतं, पण भगवंतापासून जी उत्पत्ती झाली देवी त्यांनी ते त्यांचा नाश केला. पण त्यांना एक वरदान भेटलं होतं की कुठे बसायचं त्यांना, अन्नामध्ये. तर जेव्हा भगवंतानी बघितलं एक देवी समोर आहे, तर त्याला विचारलं देवी कोण? तिने उत्तर दिलं, मी एक दासी, मी एक दासी, एक दासी. एक दासी म्हणल्याच्या नंतर एक दासी ती झाली एकादशी. म्हणून भगवंत म्हटले तुझं नाव आजपासून एकादशी. आता तिनेही एवढ्यांचा संहार केला आहे. भगवंत म्हणले तू संहार केलास, पण चांगल्या कार्यासाठी संहार केलास, त्यामुळे तुझं कार्य हे वंदनीय आहे, निंदनीय नाही, आणि तू मला अतिप्रिय असशील. म्हणून सांगितलं जातं की माधव तिथी भक्ती जननी. जी एकादशी आहे ती भक्तीची जननी आहे. म्हणजे जननी म्हणजे कोण? माई, आई, माता. तर ज्यांना भगवान श्रीकृष्णांची भक्ती प्राप्त करण्याची असेल किंवा भक्ती करण्याची असेल तर त्यांनी एकादशी व्रत जरूर करावं. तर त्यावेळेस भगवंतांनी त्यांना वरदान दिलं, जे एकादशीचं व्रत पालन करतील ना त्यांच्या पूर्ण जे पिढ्या आहेत त्या तरुण जातील. मग पित्र असो किंवा पुढच्या येणाऱ्या पण पिढ्या असो ते पूर्ण तरल्या जातील. आणि ज्या एकादशी दिवशी जे अन्न ग्रहण करतील ते मूर नामक दैत्य म्हणल्याच्या नंतर त्यांचे स्वभाव कसा असतो? क्रोधित, रागिष्ट आणि सगळे नकारात्मक सगळ्या गोष्टी त्यामध्ये राहतात, इन्क्लूड होतात त्याच्यामध्ये. म्हणून त्या दिवशी अन्न ग्रहण केलं जात नाही. एकादशी दिवशी अन्न ग्रहण केल्याच्या नंतर ते सगळे विचार म्हणजे नकारात्मक सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अन्नामध्ये जाऊन बसतात. त्यामुळे एकादशीच्या दिवशी अन्न खाऊ नये. आणि जर त्या दिवशी एकादशी अन्न खाल्ल्याच्या नंतर मूर नामक दैत्याप्रमाणे आपली ही बुद्धी भ्रष्ट होऊन जाते. म्हणून सांगितलं जातं एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण करू नये. अशा प्रकारे मूर नामक दैत्याचा संहार तर झाला आणि एकादशीची उत्पत्ती पण झाली. आता समजलो एकादशीची उत्पत्ती कुठून झाली, कोणापासून झाली? भगवंतापासून. आणि भगवंतापासून जी देवी उत्पत्ती झाली त्यांनी जी संहार केला, पण त्या मूर नामक दैत्यांचा संहार केल्या कारणानं भगवंताचं एक नाव पडलं नंतर मुरारी. मुरारी हे नाव भगवंताचं कुठून पडलं? ज्या दैत्यांचा वध केला मूर नामक दैत्य, त्याच्यामुळे त्याच्या भगवंताचं नाव पडलंय मुरारी. तर आपण जी भक्ती करतो, आता काही जण म्हणतात आम्ही भक्ती मार्गामध्ये आहेत किंवा आम्ही आपापल्या प्रकारे भक्ती भावना करतो, पण तरी देखील जे सॅटिस्फॅक्शन पाहिजे किंवा जे आनंद किंवा सुख पाहिजे ते आम्हाला भेटत नाही. तर आपण कुठल्या प्रकारे भक्ती करतो हे त्याच्यावर डिपेंड आहे. बरोबर आहे की नाही? का? कारण की आपण आपल्या मनमानीप्रमाणे आचरण करत असेल तर त्याच्यातून आपल्याला सुख किंवा शांती मिळणार नाही. पण धर्मग्रंथाप्रमाणे किंवा भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे जर आचरण आपलं असेल किंवा साधू संतांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे आपलं आचरण असेल तर नक्कीच आपल्याला त्या गोष्टी बरोबर साध्य होतात. जसं एक भक्त होता, त्याचं एक उदाहरण देते मी तुम्हाला. जसं की आपल्या प्रत्येकाचा आता इथे जे आहे समजा सत्संगामध्ये सामावलेले आहे जे, तर कुठे ना कुठेतरी भक्तिभावना आहे सगळ्यांमध्ये. त्यामुळे तर तुम्ही इथे जमलेला आहात ना सर्वजण. जसं सांगितलं जातं की गारगोटी असते, गारगोटी माहिती सर्वांना? गारगोटी, प्रत्येक गारगोटीमध्ये आग निर्माण करण्याचे शक्ती असते. तशा प्रकारे प्रत्येक मानवामध्ये किंवा प्रत्येक जीवामध्ये एक भावना ही गोष्ट असते. मग ती भावना कोणती असो, भावना कोणत्याही प्रकारची असो, चांगली असो, वाईट असो किंवा कोणती असो, किंवा भगवत भावना का असो, प्रत्येकामध्ये असते. पण ती जागृत करण्याची शक्ती पाहिजे. जसं की गारगोटीमध्ये आग आहे माहिती आपल्याला, पण जोपर्यंत दुसरी गारगोटी घेऊन त्याच्यावर आपण घर्षण करत नाही तोपर्यंत त्याच्यातून आग निर्माण होणार नाही. तर हे आग निर्माण करायचं दुसरी गारगोटी म्हणजे आपले साधू संत आचार्य किंवा गुरु, त्यांच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस आपल्या सत्संगाद्वारे घर्षण होतं आणि त्यानंतर आपल्याला खरा अर्थ कळतो की
खरं भगवंत काय आणि आपण भक्ती का करावी म्हणून. आणि जेव्हा तेव्हा आपल्या अग्नी म्हणजे भगवत भक्तिरूपी अग्नी आपले प्रज्वलित होते, त्यानंतर आपण भक्तीमध्ये स्टेबल होतो. तर त्या प्रकारे एक असाच भक्त होता, तो विश्वास तर ठेवत होता भगवंतावर, पण काही कारणास्तव त्याच्या जीवनामध्ये नेहमी चढउतार राहत होते. म्हणजे प्रत्येक कोणतेही कार्य करा त्याला अपयश यायचे, पण तरी देखील त्याचा विश्वास होता, चला आहेत भगवंत, करतील काहीतरी. तर त्या प्रकारे एकदा असंच झालं की ज्या ठिकाणी तो जॉब करत होता समजा, तर त्या कंपनीतून त्याला एवढा त्रास होत होता, पण आता जॉब जर सोडला तर खायचं काय हे त्याला आता सतवत होतं. तर म्हणून जॉब सोडवू शकत होता, म्हणून तो जॉब करता करता दुसरा जॉब पण सर्च करत होता. तर एकदा असंच त्याला एक दुसऱ्या कंपनीतून एक संधी सापडली की जॉब तिथे आहे म्हणून. तर दुसऱ्या दिवशी जॉब शोधायला जायचे, ह्या हेतून आपल्याला लवकर उठायचे हा त्यांनी मनामध्ये विचार घेतला आणि लवकर उठण्याचा अलार्म लावून टाकला. 4 वाजता असो 5 वाजता असो आपल्याला लवकर उठून जायचंय, आपल्याला तिथे जॉब सर्च करायचा आहे ह्या हिशोबाने. तर जसा त्याने रात्री झोपताना अलार्म लावून झोपला, सकाळी अलार्म केव्हा वाजून गेला ते त्याला समजलंच नाही. उठला केव्हा 7-7:30 वाजता उठला. आता त्याचा जॉबला जाण्याचा टाइम होता 9 वाजता. घरापासून तास-दीड तास त्याला तिथे, 1.5-2 तास त्याला तिथे जॉबच्या तिथे ठिकाणी जायला वेळ लागत होता. तर जेव्हा तो तिथून घरातून आता उशीर झाला, घाई झाली, पटकन आवरायचं, पटपट आवरण्याच्या नादामध्ये निघाला, तर निघताना त्याला घरातून डबा पण विसरला घेण्याचा. जेव्हा हरी बोल लक्ष आहे का, तर जेव्हा तो निघाला, गाडी चालू केली, स्टार्ट गाडी केली, गाडीमध्ये ते पेट्रोल टाकलेलं होतं पण तरी गाडी स्टार्ट होत नव्हती. खूप प्रयत्न केले पण गाडी स्टार्ट होईना. आता काय करायचं, तर वेळेवर ऑफिसला गेलं नाही तर पुन्हा अजून बॉस ओरडेल ही त्याला भीती. मग आता तशीच गाडी सोडली आणि पटकन गेला रिक्षा बघत. रिक्षा पण पटकन भेटेना, तेवढ्यात बस भेटली. बसनी बदलत 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 त्या बिचारा आपल्या जॉबच्या ठिकाणी गेला, पोचला. तिथे पोचल्याच्या नंतर जे व्हायचं ते झालं. शेवटी लेट झाला त्याला जॉबला जायला. लेट झाल्यामुळं त्याचे जे बॉस होते ते पुन्हा त्यांचा ओरडा त्याला खावाच लागला. ते झालं तर म्हणलं आज माझं नशीबच चांगला नाहीये. ते झालं. त्यानंतर लंचचा टाइम म्हणजे त्याचा जेवणाचा टाइम झाला, तर बघितलं तर काय झालं, डबा विसरला होता. घाई झाली ना, तर घाईमध्ये डबा विसरून गेला घरी. आता म्हटलं जाऊ दे, आता कॅन्टीनमध्ये जाऊन काहीतरी खाऊन घेऊ, भूक तर लागली. गेला कॅन्टीनमध्ये, तर कॅन्टीन आज बंद होतं. आता काय करायचं, तो बाहेरूनच एक काहीतरी वडा समोसा काहीतरी घेतला, तो खायला लागला. पण ते काय बेचव होतं म्हणून तिला टाकून तो पण म्हणलं अशी आज काय माझं नशीब चांगलं नाहीये, आज माझा दिवसच खराब आहे असा विचार करत होता. काय देवा आज मला का बरं असं केलं. मग त्यानंतर कसा बसा तो बिचारा आपला, कारण की आता उशीर झाला त्याच्यामुळं त्याला जी बर्डन आलं तर आज जॉब मध्ये जेही काम होतं ते जास्त प्रेशर पडलं, आणि प्रेशर पडल्यामुळे त्याला आणखी जास्त वेळ बसावं लागला. आता ह्याचं लागलं डोकं दुखायला. कसं बसा तो जॉबवरून घरी आला, जॉब सुटल्याच्या नंतर आला, जेवण वगैरे केलं कसं तरी. आता मला जाऊ दे, आता खूप कंटाळा आलाय, डोकंही दुखते आणि गरमही भरपूर होते. फॅन लावला आणि म्हटलं जरा असा निवांत बसलो. फॅनचं बटन ऑन केलं आणि थोड्या वेळात लगेच लाईट गेली. काय रे देवा, काय चाललंय काय तुझं आज माझ्यासोबत, लाईट पण घालवली. तर तसंच राग 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 मनामध्ये येऊन नंतर पुन्हा शेवटी त्याला कशी बशी झोप लागली. आणि झोपेमध्ये नंतर पुन्हा त्याला स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं की तो उभा आहे भगवंतासमोर, भगवंत समोर उभे आहेत आणि आज त्यांनी सगळी कहाणी सांगितली, माझं असं झालं तसं झालं हे झालं ते झालं. मग भगवंताला विचारतोय का बरं असं आज माझा दिवस का खराब गेला सगळा. तर भगवंत म्हटले आज तू ज्या जॉबच्या साठी निघाला होतास,
ज्या जॉबच्या शोधात निघाला होतास तेव्हा मी लेट का केलं तुला? आज अलार्म का नाही वाजला? तुला लेट व्हावं म्हणून लेट झालं. बरं का बरं लेट केलं? तर लेट झालं तर तू आज गाडीवर जाणार होतास तर गाडीचं तुझा आज ऍक्सिडेंट होणार होता म्हणून तुझी आज गाडी पण मी बंद पाडली. त्यानंतर तू कसा बसा जॉबच्या ठिकाणी पोहोचलास. आता त्या जॉबला गेल्याच्या नंतर त्याला एकच चिंतन होतं की तू दुसऱ्या जॉबवरून जो फोन येणार होता तो फोन कधी येईल आणि मी हा जॉब पटकन सोडून त्या ठिकाणी जाईल. जॉबला असताना त्या व्यक्तीचा फोन देखील आला त्याला, जो दुसऱ्या कंपनीचा व्यक्ती होता. त्या व्यक्तीचा फोनही आला, पण फोनवर बोलता बोलता अचानक जे महत्वाचं शब्द बोलणार तेवढ्यात फोन त्याचा बंद झाला, कट झाला, फोन डेट झाला फोन. त्याला खूप राग आला. तो म्हणला माझी एवढी चांगली नोकरी भेटणार होती आणि त्याचा तुम्ही आणखी त्याच्यामध्ये गेलं. तर तो बोलला भगवंत त्याला सांगताय की ज्या नोकरीसाठी तू एवढा अट्टहास करत होता तर तो जो व्यक्ती होता किंवा ती जी कंपनी ती फ्रॉड होती, मग तुझी ही सुद्धा नोकरी सुटली असते म्हणून मी तिथं ते तुझा फोन पण खराब केला. बोलले ठीक आहे फोन खराब केला पण आता एवढा मी वैतागलो होतो, येऊन कसं तरी विसावा घ्यावा म्हणून फॅन चालू केला, मग लाईट का घालवलीस? म्हटले आज शॉर्ट सर्किटमुळे तुझा आज घराला आग लागली असते म्हणून मी ती आग न लागावी म्हणून आज लाईटच घालवली. मग सांगा आज आपण म्हणतो भगवंता मला असंच का केलं? माझ्या जीवनात संकटच काय येतात, दुःखच काय येतात, मी तुझी भक्ती करतो, विश्वासही आहे, श्रद्धाही आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण माझ्याच नशिबी असं आहे का? प्रश्न सगळ्यांचाच आहे ना. पण आपल्याला हा विचार येत नाही भगवंत आपल्यासोबत नक्कीच योग्य करतात, पण ते केव्हा? जेव्हा आपल्याला या गोष्टी नंतर समजतात की या गोष्टीमुळे भगवंत आपल्याला अशा प्रकारे भगवंत कधीच कोणाचं वाईट चिंतत नाही. आणि विशेष भक्तांसाठी भगवंतांनी स्वतः सांगितले या भगवद्गीतेमध्ये नमे भक्त्या प्रणश्यते, हे अर्जुना मी माझ्या भक्ताचा कधी नाश होऊ देत नाही म्हणून मी भक्तांचं केव्हाही रक्षण करतो. पण एवढंच की आपल्यामध्ये ते पेशन्स म्हणजे धैर्य नसतं, ती गोष्ट समजण्या इतपत. आणि मेन आणखी विश्वास तोही अपूर्ण असतो. त्या कारणाने आपण त्या गोष्टी समजण्यासाठी एकदम म्हणजे समजत नाही आपल्याला ते भगवंत अशा गोष्टी का करतात. मग सांगा आपल्याला भगवंत कृपाळू आहे का आपले वैरी आहेत असं वाटतं? म्हणजे प्रत्येक स्थितीमध्ये आपल्याला भगवंत साथ देतात. आणि हे जे शिकतात ना, जसं की प्रत्येक परिस्थितीमध्ये भगवंत आपल्याला योग्य तेच देतात आणि योग्य तेच सांगतात. जसं की प्रत्येक आई वडील आपल्या मुलांच्या साठी भवितव्यासाठी चांगल्याच गोष्टी सांगतात. मुलं कितीही अट्टहास केले की मला हे पाहिजे ते पाहिजे, पण लवकर देतात का आपण? जसं की एखादा लहान मुलगा असेल, हा मुलगा त्याला म्हणलं मला आता गाडी काय पाहिजे, देतील त्याचे आई वडील? का नाही देणार? तो लहान आहे, त्या अजून गाडी चालवण्यासाठी सक्षम नाहीये. कुठे गेला रस्त्याने ठोकली बिकली काय झालं किंवा इतरांनी त्याला ठोकली हे त्याला चिंता आहे. पण ह्याला काय वाटतंय? नाही माझ्या आई वडिलांनी माझ्या आई वडील माझ्याशी प्रेमच करत नाही, मला जे पाहिजे ते देतच नाही. मग त्यामुळे त्याचे आई वडील वाटेल का? नाही. तशाच प्रकारे भगवंत देखील आपल्याला ज्या पद्धतीने ज्या गोष्टी आपल्याला खरंच गरज आहे ती गोष्ट प्रोव्हाइड करतातच. पण आपण काहीही इच्छा भौतिक कामनाच्या करत बसलो तर भगवंत त्या पूर्ण करणार नाही. आणि जरीही देखील पूर्ण काही केल्या तर त्याच मायेमध्ये आपल्याला मग गुरफटत राहावं लागतं. मग आपण काय म्हणतो चला जसे शंकरजी सर्वांना प्रसन्न होतात असं सांगितलं जातं. भोलेनाथ 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 सर्वजण म्हणतात की शंकरजी त्यांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून त्यांच्या भक्तांना हा चला तुला जे पाहिजे ते घे. जसं आता ती आमची कृष्णप्रिया आहे, कोणी घरी भक्त आले काही आले आपण 4 शब्द भगवंताच्या गोष्टी करत असतो, डिस्टर्ब करायला लागली तिला काय पाहिजे असतो? फोन घे बाबा तू साईड लावून. अशा सेम थेरपी आपल्यासोबत भगवान शंकरजी करतात की बाबा मी भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन आहे, राम नामाच्या जपामध्ये मी तल्लीन आहे, पण तू मला डिस्टर्ब करू नको, तुला जे पाहिजे ते घेऊन चालतं हो.
आणि जेव्हा भगवंताचं स्मरण शंकरजी करत असतात तर भगवंताच्या लीलेंचं स्मरण ते नित्य नियमाने करत असतात आणि त्यांची शंकरजींची ज्यांना कृपा प्राप्त होते ते भगवंताच्या भक्तीमध्ये नंतर सम्मिलित होतात. म्हणून इतर आता काही काही जणांचा हा प्रश्न असतो, आपण एकादशीच का करावी, तर ते एकादशी आता आपण नेहमी सांगतो की एकादशी जर केली तर तुम्ही इतर काहीही करण्याची जरूरत नाही. तर 7ही दिवस जर तुम्ही एका उपवास पकडत असाल आणि केवळ एक एकादशी जर पकडत असाल तर ते इक्वल होईल. मग आता सांगा बेनिफिट कशामध्ये, एक एकादशी 15 दिवसातली पकडायची का पूर्ण 7 दिवसाची उपवास पकडायची? का? कारण की जसं आपल्या भारताची करन्सी जे पैसे आहेत नोटमध्ये सगळ्यात मोठी नोट कोणती? 2000. बंद झाली. ठीक आहे 500ची पकडू आपण, पण सगळ्यात मोठी कोणती होती? 2000ची. पण त्या नोटसाठी ज्या आपण 100, 50 असे करत किंवा 10-20 नोट जरी एकत्र करून नंतर जरी 2000च्या नोट पर्यंत आपण येऊ शकतो का नाही? मग त्याच प्रकारे हे सगळे जरी व्रत केले तरी केवळ एक एकादशीमध्ये ते सामावलेले आहे. तशा प्रकारे तुम्ही जे एकादशी धरल्याच्या नंतर ते तुम्हाला पुण्य तर प्राप्त होतच, प्लस भगवंताची भक्ती देखील प्राप्त होते आणि या संसार चक्रातून तुम्हाला मुक्त होण्याचं साधन देखील प्राप्त होतं. आता लोक काय म्हणतात, काही काही जण असेही विचार करत असतील की भेटून भेटून काय होणार भगवंताची भक्ती, ते तर असंही आम्हाला प्राप्त आहे, पण काहीतरी म्हणजे कसं काहीतरी नवीन काय म्हणतात त्याला, हा दिने दिने नवम नव, म्हणजे भौतिक कामनातून आपण एखाद्याला माझी इच्छा भौतिक कामना म्हणजे काय, जसं की मला एखादी गाडी भेटली, बंगला झाला, माझं सगळं सेटलमेंट झाली, म्हणजे भगवंत आपल्यावर नाही. अशा प्रकारे भगवंताने आपल्याला उलट मायेमध्ये अजून गुंतून जातो आपण तशा प्रकारे. पण जो खरा भक्त असतो ना, भगवंताच्या भक्तीमध्ये ज्यावेळेस लागतो तर हळूहळू हळूहळू भगवंत त्याच्याकडून एक एक गोष्ट चिरून घेतात, काढून घेतात आणि त्यावेळेस बघतात की हा खराच अजून भक्तीला लागून राहिला आहे का नाही. आणि तेव्हा देखील त्या भक्ताचा जर विश्वास परिपूर्ण असेल, नाही भगवंता तूच काय सर्व काय, तेव्हा तो शेवटपर्यंत भगवंताच्या भक्तीमध्ये टिकवू शकतो, अन्यथा नाही. नमी स्वामींजी जे आहेत स्वामी श्री भक्तिपादजी, त्यांनी आपल्याला एक मंत्र दिलेला आहे आणि तोच मंत्र प्रत्येक साधू संतांनी देखील सांगितलेला आहे की जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक आहे संचिताची. आणि त्यांनी शॉर्टमध्ये एक सांगितलं की भगवंताला नेहमी कोणती परिस्थिती येऊ आपण भगवंताला काय सांगायला पाहिजे, नेहमी धन्यवाद, थँक्यू कृष्णा, भगवंता जी परिस्थिती माझ्यावर ओढवलीस ती माझ्या भल्यासाठीच केलेली असेल. पण ते आपल्याला भलं नंतर कळेल, भले कळेल नंतर का कळेल, पण भगवंतानी दिली म्हणल्याच्या नंतर हे प्रेमाने स्वीकारणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि जेव्हा आपण हे शिकतो ना, तेव्हा मग आपल्याला हे गोष्टीमधले ज्या संसारामधले ज्या निगेटिव्हिटीज असतील किंवा म्हणजे सुख दुःखाच्या ज्या गोष्टी असतील ते आपल्याला नथिंग वाटते, त्याचा आपल्याला काही परिणामच होणार नाही की आपण दुःखात आहे की सुखात आहे. पण इतर ठिकाणी जर आपली जी भक्ती आपण करतो तर ते केवळ एक सौदेबाजीप्रमाणे आपण भक्ती करतो. खरं रियालिटीमध्ये सांगा होतं का नाही? एखाद्या देवाला जातो आपण, देवा माझी एवढी इच्छा पूर्ण करून तुला 5 नारळाचं तोरण मागेल, कुणी 11, कुणी 21, 51, अजून 101. पैसे जास्त जाते लोक. अशा ते छोटी गोष्ट आठवली, एक व्यक्ती असतो तर तो भगवंताला म्हणतो, भगवंता माझी एवढी इच्छा पूर्ण कर, मला जेवढा बेनिफिट होऊन जाईल ते अर्धे तुझे आणि अर्धे माझे, अर्धे तुझे आणि अर्धे माझे. या डील मध्ये मला जर पूर्ण मला बेनिफिट झाला तर तुझे अर्धे माझे आहे. आता त्याला पूर्ण हे पण झालं, जे डील मध्ये त्याला बेनिफिट झालं सर्व. आता द्यायच्या वेळ आली, जे भगवंताला त्यांनी प्रॉमिस केले द्यायची वेळ आली, गेला तर खरा मंदिरात सुटतंय का?
पण आता द्यायला तर लागेल, डील केलेली भगवंतासोबत. मग त्यांनी विचार काय केला, अक्कल काय लावली, भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये एक रेष उघडली. हे भगवंता, मी इथून जे देतोय, जे तिकडे पडतील ते तुझे, इकडे पडतील ते माझे. आता तो पाडताना कसा करणार, स्वतःकडेच चिल्लर तिकडे पडेल आणि नोटा इकडे पडेल. अजून त्याच्यापेक्षा एक हुशार निघाला. तू म्हणलं भगवंता मी एवढा स्वार्थी नाही बरं, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. तो काय म्हणला, हे भगवंता हे उपरवाले, मी वर बघतो, जेवढे वरती राहते ते तुझे, बाकी राहिलेले सगळे खालचे माझे. वरती काय राहते. अशा प्रकारे आपल्या डील राहतात. आणि एक तर काय म्हणतो, हातात रुपये ठेवलेला आहे, जेवढा आहे तेवढा भगवंताला अर्पण करायचं. रुपयाचीच डील केली बरं का, ₹100 दक्षिणा मी जेवढं ठरलेलं त्याप्रमाणे देईल म्हणून. रांगेला लागला भगवंताच्या दर्शनासाठी, तासभरापासून रांगेला लागलेला आहे. त्याचा नंबर आला आणि आता ते बोलल्याप्रमाणे तेवढा ₹100 भगवंता पुढे ठेवायचा आहे. हात पुढे करतोय, पडच ना, हात पुढे करतोय तो रुपये पडच ना. झालं काय, तू म्हणतोय भगवंता त्याची सुद्धा इच्छा नाहीये तुमच्याकडे जायची, तो इथं चिटकून बसलाय, घाम आलता ना तिथं चिटकून बसला, म्हणजे त्याची सुद्धा माझ्याशी प्रेम आहे, तुमच्याकडे जायची इच्छा नाही भगवंता, जशी तुमची इच्छा. तुमच्या इच्छेच्या विरुद्ध जाणार नाही. अशा प्रकारे आपण काही काही गोष्टी डील करतो, पण अशा डील या कामाच्या नाही बरं. पण भगवंताने आपल्याला काहीच मागितलेलं नाही, केवळ पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयस्यति. म्हणजे केवळ प्रेमाने पान फूल फळ नाहीच तर तोयम, किंवा केवळ पाणी जरी आपण केलं ना प्रेमाने, तरी देखील मी ते स्वीकार करतो, ते भगवंत सांगतात आपल्याला. पण ती कशाने पाहिजे, प्रेमाने. तर काही जण म्हणतात भगवंत काय खरंच छप्पन भोग खाता का, त्या भगवंताला एवढे हजाराचे 2-2 हजाराचे ड्रेस कशाला घेतात. मोठ्या मोठ्या मंदिरामध्ये लाखांवरती भगवंताचे ड्रेस असतात. काही जण विचार करत असेल काय गरज आहे देवाला एवढं खर्च करण्याची, होत असेल ना. पण तीच गोष्ट जेव्हा आपल्या आता आधी दिवाळी आली ना, आता जवळ, आता बघा कोणाचं बोनस, कोणाचं काय 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 भेटतील. मग जे माताचे लोक असतील 1000चे नाही, मला आता 1500ची साडी पाहिजे. मुलं असतील, नाही मला आज 2000चे कपडे पाहिजेत, मागच्या वर्षी 1000 रुपयाचीच घेतली होती. फटाके 5000चे पाहिजे, निघले का नाही. का बरं, प्रेम आहे ना घराप्रती, मुलांप्रती, पत्नीप्रती प्रेम आहे, तिथे प्रेम आपण व्यक्त करतोय त्यांना देऊन. मग ते प्रेम आपलं तिथं नाहीये, तिथं कर्तव्य आहे आपलं. म्हणून संत साधू संत सांगतात की प्रेम भगवंताशी करा आणि कर्तव्य संसाराशी करा. अशा केल्यामुळं तुम्ही संसारात जरी संसारात राहत असाल तरी देखील तुम्ही भगवत प्राप्ती करू शकतात. आणि हे प्रूफ देखील केलेले आहे. कित्येक तरी संत आपल्या महाराष्ट्रामधले आहेत, ते गृहस्थी होते. केवळ मला वाटतं माझ्या ऐकण्यात तरी जे आपले ज्ञानेश्वर महाराज सोडले तर बहुतांशी सर्व जे भक्त गृहस्थीच आहेत आणि त्यांनी याच संसारामध्ये राहून भक्ती केली आणि भगवंताला देखील प्राप्त केलेलं आहे. टाइम जास्त होते, 9 वाजले. ओके, वेळ जास्ती होतोय, आपण इथेच विराम देऊ. हा, एकादशी महात्म्य आहे. आज एकादशी कोणती आहे, इंदिरा एकादशी. ते एकादशी महात्म्य पटकन फक्त वाचून दाखवतो तुम्हाला. ब्रह्मवैवर्त पुराणों में भगवान श्री कृष्ण और युधिष्ठिर महाराज के संवादों में इंदिरा एकादशी के महात्म्य का वर्णन है। युधिष्ठिर महाराज ने पूछा, हे मधुसूदन, अश्विन मास के कृष्ण पक्ष में आने वाली एकादशी का नाम क्या है, उसे पालन करने की विधि क्या है, इस व्रत का फल प्राप्ति क्या है, कृपया विस्तार से वर्णन करें। भगवान श्री कृष्ण ने कहा, इस एकादशी का नाम है इंदिरा है।
इस व्रत के पालन से पतित पितरों का उद्धार होता है और व्यक्ति सभी पापों से मुक्त हो जाता है। हे राजन, सतयुग में इंद्रसेन नामक राजा था। अपने सभी शत्रुओं को पराजित करके वह महिष्मतिपुर राज्य पर राज करने लगा। अपने पुत्र पौत्रों के समेत वह आनंद के साथ रहता था। उसे भगवान विष्णु के प्रति भक्ति थी, इसलिए वह नित्य मुक्तिदाता गोविंद का स्मरण करता था। एक बार राजा अपने सिंहासन पर आनंद से विराजमान था, तभी अचानक आकाश मार्ग से देवर्षि ऋषि नारद ऋषि वहां पे पधारे। राजा उन्हें देखकर सिंहासन से उठकर उन्हें प्रणाम करके पूजा अर्चना की। तभी देवर्षि नारद ने राजा को पूछा, हे राजन, आपके राज्य में सभी सुखी है। आप धर्म का पालन करते हुए राजा का हर एक धर्म का पालन करते राज्य कर रहे हैं ना, तथा भगवान विष्णु के चरण कमलों के प्रति आपकी भक्ति है ना। तभी राजा ने कहा, हे देवर्षि, आपकी कृपा से सब ठीक है। यज्ञों के फल हेतु ही आज आपके दर्शन हुए हैं। कृपया आपके आने का उद्देश्य बताइए। राजा के नम्र वचन सुनकर नारद मुनि ने कहा, हे नृपश्रेष्ठ, एक घटी हुई अद्भुत घटना को सुनो। ब्रह्मलोक से मैं यमलोक गया था। वहां पर यमराज ने मेरा योग्य स्वागत किया। वहां पर मैंने अपने पुण्यवान पितरों को देखा। उन्होंने मेरे पास तुम्हारे लिए संदेश दिया है कि हे देवर्षि, मेरा पुत्र इंद्रसेन महिष्मतिपुर का राजा है। उससे आप कहना कि अनजाने में किए गए पाप कर्मों के कारण मैं यमलोक में हूँ। मेरे उद्धार के लिए इंदिरा एकादशी का व्रत पालन करके उसका फल मुझे अर्पण करो। नारद मुनि ने आगे कहा, हे राजन, आपने पिताश्री को भगवत धाम प्राप्ति होने के लिए आपको इंदिरा एकादशी का व्रत करने को कहा है। तभी राजा ने पूछा, हे देवर्षि, कृपया इस व्रत की विधि आप कहें। नारद जी ने कहा, हे राजन, दशमी के दिन प्रातः काल उठकर स्नान के पश्चात पितरों को तर्पण देना चाहिए। केवल एक बार ही भोजन और रात को चटाई पर सोना चाहिए। एकादशी के दिन प्रातः उठकर स्नान करें। उसके बाद दिन भर प्रजल्भ न करके व्रत धारण करके पूर्ण उपवास रखना चाहिए। भगवान अरविंद में अपनी शरण में आए हुए ऐसी प्रार्थना करना चाहिए। मध्याह्न के समय शालिग्राम के सामने पितरों को तर्पण अर्पण करके ब्राह्मणों को भोजन और दक्षिणा देकर संतुष्ट करना चाहिए। बचा हुआ अन्न गाय को देना चाहिए। चंदन, फूल, धूप, दीप और भोग अर्पण करके भगवान श्री ऋषिकेश की पूजा करें। भगवान के नाम का गुणगान, लीलाओं का श्रवण, पढ़ना, कीर्तन इत्यादि करके रात भर जागरण करना चाहिए। द्वादशी के दिन भगवान श्री हरि की पूजा करके ब्राह्मणों को भोजन अर्पण करना चाहिए। उसके बाद अपने बंधु, पुत्र, पौत्र के साथ उपवास तोड़ना चाहिए। भोजन करते समय शांति होनी चाहिए। हे राजन, मेरे कहने अनुसार अगर आप व्रत का पालन कर रहे हैं तो आपके पितरों को जल्दी से भगवत धाम प्राप्ति होगी। इतना कहकर देवर्षि नारद अंतर्धान हो गए। देवर्षि नारद के कहे अनुसार राजा ने इस व्रत का पालन किया। इस व्रत के प्रभाव से स्वर्गलोक से पुष्पवृष्टि हुई और राजा के पिताश्री गरुड़ पर बैठकर वैकुंठ गए। उसके बाद राजा ने अनेक वर्ष आनंदपूर्वक राज्य किया। अपने पुत्र को राज्य सौंपकर वह स्वयं भगवत धाम चले गए। ये एकादशी का आज का महात्म्य है। एकादशी